राधिका, मी उद्या पुन्हा तुला भेटायला येईन. अनिकेत आपले कपडे आवरत हलक्या आवाजात म्हणाला. पण राधिका मात्र शांतपणे म्हणाली, नको अनिकेत, उद्यापासून तू इकडे येऊ नकोस. कारण माझा नवरा उद्या घरी येणार आहे आणि मला आता कोणत्याही प्रकारच्या बदनामीत किंवा अडचणीत पडायचं नाहीये. अनिकेतने हसून विषय टाळण्याचा प्रयत्न केला. अगं पण त्याला यायला अजून 2-3 दिवस तरी लागतील ना. तोपर्यंत तर आपण भेटू शकतो ना. राधिकाने मान हलवत ठामपणे उत्तर दिलं. नाही, त्याने 2 दिवसांपूर्वीच फोन करून सांगितलं होतं की तो गाडीत बसला आहे आणि उद्या तो नक्की घरी पोहोचेल. मित्रांनो, हे ऐकून अनिकेत थोडा नाराज होत म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी इच्छा, पण दिवसातून एकदा तरी मी तुला पाहायला इकडे येईन. हे ऐकून राधिकाच्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू आलं. त्यानंतर अनिकेत सावधगिरीने मागच्या दाराने घराला जाण्यासाठी बाहेर पडला. घरी जाताना तो राधिका सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण काढत होता आणि त्याला खूप आनंद होत होता. मित्रांनो, अशाच रोचक कथांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला तुमचा सपोर्ट नक्की द्या. राधिकाच्या घरात तिचे म्हातारे सासू सासरे आणि पती सुशांत एवढेच राहत होते. सुशांत कामानिमित्त नेहमी गुजरातमधील एका शहरात एका कापड गिरणीत कामाला असल्याने तो तिकडेच राहायचा. लग्नाआधीपासूनच तो तिथे नोकरी करत होता आणि आताही 2 महिने झाले तरी सुशांत घरी आला नव्हता. इकडे पत्नी राधिका एकटीच राहत होती. काही दिवसांपूर्वी गावात जत्रा भरली होती. राधिकाने फोनवर सुशांतला खूप हट्ट केला होता. तू घरी नाहीस, मग मी जत्रेला कोणासोबत जाऊ? प्लीज तू घरी ये. तू आल्यावर आपण भेटू आणि सोबत जत्रेत जाऊ आणि फिरून येऊ. पण सुशांत कामाच्या घाईत म्हणाला, मी नाही येऊ शकत, तू गावातील बायकांसोबत जा ना. हे ऐकताच राधिका नाराज झाली, पण तेवढीच आनंदी पण झाली, कारण नवऱ्याने गल्लीतल्या बायांसोबत जत्रेत जाण्याची परमिशन दिली होती. मित्रांनो, जत्रेच्या दिवशी ती गावातील महिलांसोबत गेली. सासू सासरे घरातच राहिले होते. जत्रेत रंगीबेरंगी रोषणाई, झोपाळे, सर्कस आणि अनेक आकर्षणं होती आणि अनेक शॉपिंगसाठी, खरेदीसाठी खूप नवनवीन वस्तू आलेल्या होत्या. जत्रेत फिरत असताना त्या गर्दीत राधिका आपल्या सोबत्यांपासून अचानक वेगळी पडली आणि त्या बायांसोबत तिची वाट चुकली. ती एकटी पडली. रात्र गडद होत चालली होती. लोक हळूहळू घरी परतू लागले होते. पण राधिकाला आता घरी गावाकडे एकटंच जावं लागणार होतं. त्याच काळात अनिकेत नावाचा तरुण राधिकाच्या आयुष्यात आला, ज्याने तिला मदत केली आणि एवढ्या रात्रीच्या अंधारात तिला सुखरूपपणे घरी सोडण्यास मदत केली. त्या प्रवासात त्यांची मैत्री झाली होती. राधिकाला पण त्याचा मदत करणारा स्वभाव खूप आवडला होता. म्हणून याच काळात अनिकेत रोजच राधिकाला भेटायला येऊ लागला होता. सुरुवातीला त्यांच्या गप्पा केवळ साध्यासुध्या असायच्या, पण हळूहळू त्या गप्पांमध्ये एक वेगळीच आपुलकी वाढू लागली होती. सुशांतच्या सततच्या अनुपस्थितीमुळे तिच्या मनात साचलेलं एकटेपण ती आता अनिकेत समोर मोकळेपणाने व्यक्त करू लागली होती. अनिकेत तिचं शांतपणे ऐकून घ्यायचा, तिला धीर द्यायचा आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणण्याचा प्रयत्न करायचा. त्यांची मैत्री खूप घट्ट झाली होती. असाच एक दिवस उजाडला जेव्हा बोलता बोलता अनिकेतने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत शब्दांपेक्षा जास्त भावना होत्या. त्याने हळुवारपणे तिचा हात आपल्या हातात घेतला आणि राधिकानेही त्याला विरोध न करत आपला हात मागे घेतला नाही. काही वेळाने पुढच्याच क्षणी त्याने तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं. त्या मिठीत राधिकाला कित्येक दिवसांनी सुरक्षिततेचा, आपलेपणाचा आणि भावनिक आदराचा स्पर्श जाणवला. तिने त्याला विरोध केला नाही, उलट तिला त्याच्या मिठीत जाऊन खूप आनंद झाला. क्षणभर ती शांत राहिली. अनिकेतने तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं. राधिकाच्या चेहऱ्यावर लाजरे हास्य उमटले आणि काही क्षणांनी त्याने तिच्या गालावरही प्रेमाने चुंबन घेतले आणि राधिकाने आता डोळे मिटले. ती खूप लाजली आणि तिला काही क्षणासाठी खूप बरे पण वाटले. मित्रांनो, त्या दोघांमध्ये केवळ आता आकर्षण नव्हतं, तर एकमेकांविषयी काळजी, जिव्हाळा आणि भावनिक ओढही वाढत चालली होती. त्यांची मैत्री खूप घट्ट झालेली होती. अनिकेतने राधिकाला नेहमी सन्मानाने वागवलं, तिला जीव लावला आणि तिच्या आयुष्यातील रिकाम्या क्षणांना आपुलकीचा आधार दिला. तिला समजून घेतलं. काळ आता पुढे सरकत गेला होता आणि त्यांचं नातं अधिक घट्ट होत चाललं होतं. पण दुसऱ्या दिवशी राधिकाच्या म्हणण्यानुसार सकाळी सुशांत घरी आला. राधिकाने नेहमीप्रमाणे त्याचं स्वागत केलं, पण तिच्या चेहऱ्यावरचं कृत्रिम हसू आणि डोळ्यातील अस्वस्थता सुशांतच्या नजरेतून सुटली नाही. त्याला आश्चर्य वाटत होतं. आपल्या अनुपस्थित आपली पत्नी तर दुःखी असायला हवी होती, पण ती तर खूप खुश
आणि तिच्या चेहऱ्यावर खूप तेज दिसतोय. मग काही दिवसांनी गावातील एका माणसाने सहजच सुशांतच्या कानावर कुजबूज केली. त्याने सुशांतला सगळं काही सांगितलं की तू नसताना अनिकेत तुझ्या घरी नेहमी येत असतो. हे ऐकून सुशांतच्या मनात संशयाचं वादळ उठलं, पण त्याने कोणताही गोंधळ न घालता शांतपणे सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला. म्हणून मित्रांनो, सुशांतने ठरवलं की सत्य काय आहे हे राधिकाकडूनच आपण जाणून घ्यायचं. तिला विश्वासात घेऊन तिच्याकडून प्रेमाने जे काही झालं ते माहिती करून घ्यायचं. आणि एके दिवशी त्याने राधिकाला प्रेमाने जवळ बसून विचारलं, माझ्यापासून काही लपवत आहेस का राधिका? प्लीज असं काही असेल तर सांगून टाक. काही मनात नको ठेवूस, कारण जर तू काही मनात ठेवलं आणि मला नंतर माहिती झालं तर आपल्या रिलेशनवर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. जे काही असेल ते सांग, मी समजून घेईन. सुशांतच्या डोळ्यातला तो विश्वास पाहून राधिकाचं मन हेलावलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने घडलेला सगळा प्रकार सुशांत समोर कबूल केला आणि तिने सगळं काही त्याला सांगून टाकलं. ती रडत म्हणाली, हो, मी चूक केली. एकटेपणात आणि भावनिक आधाराच्या शोधात मी चुकीचा निर्णय घेतला. तुमच्या अनुपस्थितीत मी खूप एकटी पडली होती आणि तो एकटेपणा मला खूप खात होता. त्याच एकटेपणात मला आधाराची खूप गरज होती, म्हणून मी नकळत ही चूक करून बसली. कृपया मला माफ करा. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी आता यापुढे असं काही करणार नाही, मी तुम्हाला वचन देते. सुशांत काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनाला मोठा धक्का बसला होता, पण त्याने कंट्रोल केलं. दुसऱ्या दिवशी त्याने अनिकेतला भेटून स्पष्ट शब्दात सांगितलं की आजपासून माझ्या कुटुंबापासून दूर राहा, माझ्या पत्नीपासून दूर राहा आणि आमच्या घराच्या आसपास भटकू पण नको. अनिकेतलाही आपल्या कृतीची जाणीव झाली. त्याने जी चूक केली त्याची त्याला जाणीव झाली, म्हणून त्याने आता गाव सोडण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तो राधिकापासून दूर राहीन आणि या सगळ्या मॅटर मधून तो कायमचा निघून जाईन आणि पुन्हा कधी राधिकाच्या आयुष्यात न येण्याची शपथ त्याने घेतली. मित्रांनो, राधिकाने सुशांतची अनेकदा माफी मागितली, पण सुशांतने तिला माफ करायला खूप वेळ घेतला, कारण तिची चूक माफ करण्यासारखी नव्हती. पण तिने सगळं स्वीकारलं होतं, म्हणून सुशांतचा सॉफ्ट कॉर्नर तिच्या सोबत होता. पण काही दिवसांनी दोघांनी पुन्हा एकदा विश्वासाच्या आधारावर आपला संसार उभा करण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी सुशांतने राधिकाला पूर्णपणे माफ केलं आणि तिच्यासोबत सुखाने संसार करायला लागला. मित्रांनो, क्षणिक आकर्षण हे आयुष्यभराच्या विश्वासापेक्षा कधीच मोठं नसतं. नातं टिकवायचं असेल तर संवाद, विश्वास आणि प्रामाणिकपणा हे सर्वात मजबूत आधार असतात. माणसाकडून अशा काही चुका होत असतात, पण काही वेळा या चुका परिस्थितीमुळे घडलेल्या असतात, न कळत घडलेल्या असतात. पण या चुकांची वेळीच जाणीव झाली तर आपली नाती टिकवता येतात आणि जर जाणीव झाली नाही तर नाती उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. म्हणून मित्रांनो, नात्यात एकमेकांना समजून घेणे खूप गरजेचं असतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि हृदयस्पर्शी कथांसाठी आपल्या मराठी भावविश्व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायला विसरू नका. धन्यवाद.